मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल ओ पॉइंट मधून डीपला चेंडू निघून चाललाय. पहिलाच बॉल वरती हा दमदार चौकार. हा शेवटचा सामना एका साईडला जय भोलेनाथ गावदेवी पिसार ब्यानं त्या संघासमोर फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल. वैदई अर्शिका 11 वाकलन डी संघ. पहिला बॉल चौकार. सेकंड बॉल वेगवान होता. बॅटची एज घेत असताना एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला ना. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना खरं तर वाकलन टीमला. पहिल्या बॉलवरती चौकाराला सेकंड बॉलवरती लगेच विकेट संपादन केलं. हा पहिला यश मिळाला गोलंदाज विजय पवारला आणि पहिली विकेट मैदानातून बाहेर झाला फलंदाज मयुरेश भोईर. नवीन खेळाडू रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करायचा वाकलन टीमला त्याच्यामुळे विकेट वाचून टार्गेट सेट करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेटने केलेला ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी साधी. या बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 6 या गड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या बॉलवरती चौकाराला आणि त्याच्यानंतर बॅकअप दिला ओव्हरमध्ये विजय पवारनं. चांगली गोलंदाजी करत असताना सध्या पिसावरे टीमसाठी. पुढचा बॉल लेट कट केल्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली. अगदी अपील देखील तेवढीच पाहायला मिळतं. तेवढ्या तीक्ष्ण नजरना पंचांची कामगिरी. ऑफिशियल अंपायर तुम्ही पाहता करत मनोज पवार सर असतील त्यांच्या समेत प्रवीण मडवी सर यांच्या माध्यमातून अगदी चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट. इथे हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर संघ 6 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी करत असताना विजय पवार हा गोलंदाज पहिलाच P1 षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी विजय पवारची पाहायला मिळतं. पुढचा बॉल और पिचा बॉल अगदी बॉडीला स्पर्श झाला. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला. लेग पायस मध्ये सिंगल धाव जोडली जात्या. एक धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अगदी फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज विजय पवारने केला. एक विकेट मैदानातून बाहेर गेला. मयुरेशची विकेट गेल्याचा थोडासा दबावता निर्माण केलाय गोलंदाजी करत असताना पिसावरे टीमनं. चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. समोर फलंदाज पाहिलं दीपू भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये अक्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल 8 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम समोर दीपू भोईर हा फलंदाज. पटका चांगल्या कव्हरच्या दिशेनं डीपला चेंडू निघून चाललाय. अंतिम बॉलवरती आलाय चौकार. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर पहिल्या षटकामध्ये धावाला 12. एक विकेट गमावला बॅटिंग करत असताना वाकलन टीमनं.
सेकंड ओव्हर बॉलिंग ड्राईव्हवरती गोलंदाज तेजेश पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ड्राईव्हवरती पाहायला मिळतं. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती रोहित भोईर, नॉन स्ट्राईकवरती दीपू भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फाटल्यानंतर थोडासा बाहेर वलंग घेतो, फिंगर रोल केला. पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. पहिला बॉल निर्धाव आला. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाज तेजेश पाटील. आता लाईन खराब आहे, ऑप्शनच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे. अवांतर धावी जोडली जाताना संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे. मागील 2 बॉल सलग निर्धाव फेकल्यात. अगदी चांगली गोलंदाजी आपण सध्या तेजेश पाटीलची या मॅच मध्ये पाहतोय. पहिला षटक ज्या रीतीनं विजय पवारने फेकलं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवला. प्रहार केला, आक्रमण केला, लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला. हा बॉल लॉक केलाय. धाबा मिळती 7. ठोकलाय षटकार. निर्धाव केला ना त्याच्यानंतर हा चांगला फटका फलंदाज रोहित भोईरच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धाब्याने संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचले टोटल 19 या आकड्यावरती. 19 धाव पुस्तकावरती. चांगली गोलंदाजी सध्या तेजेश पाटीलची. आता त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न रोहित भोईरने केलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तेजेश पाटील तयार. अगदी सेकंड पॉवर प्लेचा षटक फेकत असताना गोलंदाज वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. लेंथ लाईन चांगली आहे. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी सध्या तेजेश पाटीलची. लगेच पॅकअप दिला जिथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 19 या आकड्यावरती बॅटिंग करतो पहिला पूर्वार्धामध्ये तो मात्र वाकलन संघ. हलक्यातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि इथे और थ्रोची धाव ऍड होईल. यस, 3 धाबा या बॉल वरती आल्यात. 3च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल डबल दुरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. गोलंदाज तेजेश पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर फलंदाज पाहिलं तर दीपू भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. आज ओपनर हा खेळाडू सध्या तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज फलंदाज बाद. शेवटच्या अंतिम बॉल वरती विकेट आली. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना वाकलन टीमला. 2 सलामीचे खेळाडू मैदानातून बाहेर झाल्यात. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली. संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती. अखेरीस धाव पुस्तकावरती धाबा पहिला संघ 22 आकड्यावरती 11च्या सरासरीने धावा जमा केला. बॅटिंग करत असताना बाकलन टीमला मागील 2 षटकामध्ये अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा तर एखाद्या फलंदाजाला विस्फोटक रूप धारण करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बाकलन टीमसाठी. षटक क्रमांक 3 मार्गाचा गोलंदाज तुषांत मात्र या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. एस्ट्रक्शन फंबलिंग झालं. बॅकअप येईपर्यंत या बॉल वरती पहिला सिंगलला प्राधान्य. 22 मध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. हलवाईपणे प्रवास करत असताना वाकलन संघ जाऊन पोहोचला टोटल 23 या आकड्यावरती. समोर स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर
निशांत भोईर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुढचा बॉल प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, पकडल्या, जे संपलाय. निशांत भोईरचा केला, धक्का लागले, तिसरा बॅटिंग करत असताना वाकलन टीमला. तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. धावपुस्तकामध्ये दाबा पहिला संघ 23 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना तुम्ही तुषार म्हात्रे या गोलंदाजाला पाहता. पहिल्या बॉलवरती पहिलं तर 22 मध्ये सिंगल आली आणि त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती विकेट, जिथे तिसरा धक्का वाकलन टीमला. पुढचा बॉल पटक्या चांगल्या, अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पहिलं सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना सध्या वाकलन संघ 3 विकेट आउट झाल्यानंतर थोडासा प्रेशर, थोडासा दबाव बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न मॅचमध्ये पिसावरी टीमने केला. मागील 2 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली. आता तिसरा षटक देखील तेवढाच चांगला सध्या गोलंदाज तुषार म्हात्रेचं पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, ताकद कमी होती. हा चौथा धक्का बॅटिंग करत असताना वाकलन टीमला. फलंदाज मैदानातून बाहेर होईल. रोहित भोईर हा चौथा विकेट. 4 मुख्य फलंदाज मैदानातून बाहेर. चार फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. दबावानं दबावता बॅटिंग करत असताना सध्या वाकलन संघावरती सुरुवात केली गोलंदाज विजय पवारनं. पहिल्याच P1 षटकामध्ये चांगली गोलंदाजी, 12 धावा खर्च करत असताना 1 धक्का दिला. त्याच्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं तेजस पाटीलनं, जिथे धावा खर्च केला टोटल 10 आणि त्या ओव्हरमध्ये देखील 1 फलंदाज आऊट झालं. आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण तुषार म्हात्रे या गोलंदाजाला पाहतोय. समोर प्रवीण जाधव बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी स्ट्रेट डाईव्ह डीप मध्ये निघून चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत या बॉलवरती डबलला प्राधान्य दिला. 2 धाब्याने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पहिली संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. सिंगल डबल देखील खूप काही महत्वाचे असतील बॅटिंग करत असताना वाकलन टीमसाठी, कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचा तर पार्टनरशिप महत्वाची आहे. आणि चांगली पार्टनरशिप जर बनवायची असेल तर तुम्हाला तुमचं लक्ष सिंगल डबलकडे असणं गरजेचं आहे. अंतिम बॉल निर्धाव आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 3 षटकांच्या अखेरीस 4 बाद बॅटिंग करत असताना वाकलन संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 26 या आकड्यावरती. चौथा षटक पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं सध्या वाकलन संघ करतोय. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न ऑन श्रमवती जर थ्रो असती तर कदाचित फलंदाजसाठी ते धोका राहिले असतं. मात्र
तसे ते घडलं नाही. या बॉलमध्ये धावायला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज तेजस पाटील. फुलटॉस बॉल ऑन द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलवरती सिंगल आल्या. एखाद्या साईडनं एखाद्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल, कारण की मागील काही बॉल पूर्णपणे शांत ठेवला. बॅटिंग करत असताना वाकलन टीमला एखाद्या फलंदाजाला अगदी विस्फोटक ग्रुप धारण करावं लागेल वाकलन टीमसाठी. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येत नाही आणि पुन्हा एकदा या बॉलवरती सिंगल आली. तेजस पाटील सेकंड स्पेल फेकता. पहिला स्पेल पाहिलं तर 10 धावा खर्च केला, एक विकेट तेजस पाटीलनं त्या ओव्हरमध्ये घेतला आणि त्याच्यानंतर सेकंड स्पेलमध्ये देखील तेवढी चांगली गोलंदाजी. टोटल धावसंख्या पहिली धाव पुस्तकामध्ये संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. या षटकाचा विचार केला 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा सध्या गोलंदाज तेजस पाटीलला खर्च केला. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती फलंदाज मानस भोईर हा फलंदाज. लो फुलटॉस बॉल होता, 5 आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या स्थिती मात्र फलंदाज रनआउटचा शिकार. तर व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपण पाहतोय A1 जोडी संतोष शेठ पाटील यांना दीपक शेठ पाटील यशस्वी आयोजक करते यांचे इथे शुभागमन झालं. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय संतोष शेठ पाटील यांना दीपक शेठ पाटील गोल्डन व्यक्तिमत्व यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालं. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला हाईट फॅक्टरसाठी चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. फेअर डिलिव्हरी. धावपुस्तकामध्ये दाबा पहिला संघ 30 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तेजस पाटील पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतोय. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही, त्याच्या कारणास्तव सिंगल डबलकडे सध्या लक्ष दिलं आणि संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 31 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर अगदी मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवला गोलंदाज तेजस पाटीलनं, जिथे धावगतीला पूर्णपणे डिस्ब्रेक लावण्याचा प्रयत्न तेजस पाटीलने या मॅच मध्ये केला. शेवटचा अंतिम बॉल धावपुस्तकावरती धावा पाहिला 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला वाकलन संघ. समोर फलंदाज पाहिलं तर स्वप्नील भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडंसं क्षेत्ररक्षक सासपारले आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना वाकलन टीमला. अंतिम बॉलवरती धावा आल्या 2-2च्या मदतीनं. षटक देखील पाहिलं तर चला पडद्यावरती आपण पाय ठेवू नका, आपण आतमध्ये बसा. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. 4 षटकांचं खेळ झाले समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 34 या आकड्यावरती.
चा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये जर चांगले फटके आले फलंदाज मानस भोईरच्या बॅटमधून तर एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करे वाकलन संघ. फुलटॉस बॉल पॅटच्या रडार मध्ये आले नाहीये. सिंगल कंप्लीट दुसरे धाबेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. टोटल धावपुस्तकावरती धाबा पाहिल्या डबल 44 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचल्या. मानस भोईर फलंदाज सध्या संघर्ष करतोय. जरूर 5 विकेट गमवल्यात बॅटिंग करत असताना वाकलन टीमला, तरी देखील संघर्ष भरपूर चांगला मॅच मध्ये वाकलन टीमचा पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. शैलेश प्रहार करण्याचा प्रयत्न. चढ मध्ये गोलंदाजी. ऑर्बिटचे बॉल पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या मानसता केला जातोय. बॅकअप देतं ओव्हर मध्ये गोलंदाज शैलेश मात्रे. पहिला बॉल सलग आपण 2 बॉल पाहिलं तर एक्स्ट्रा अबंध धाबा वाईट 2 बॉल फेकले आणि त्याच्यानंतर थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल. ओ यू मिस आय बेल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉ ट्रिपल अचित फलंदाज बाद. सहावा विकेट मैदानातून बाहेर झालाय. त्याच्यानंतर व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करेन गणेशजी पोरजी यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला ब्लॅक गाडी कोणाची आहे 4 व्हीलर ती गाडी कोणाची असते आपण तिथून साईडला घ्या. लो फुलटॉस बॉल होता. पंचांचा इशारा की नो बॉल आहे. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नकारलाय. 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. यस फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेतला. चला ब्लॅक कलरची 4 व्हीलर आहे. वेणू गाडी आहे. त्या गाडी मालकाला विनंती करेन की आपण तिथून गाडी साईडला लावा, कारण की तिथे थोडासा काम चालू आहे. साईडला भरपूर पार्किंग आहे. यस नो बॉल आहे. चला क्षेत्रक्षेत्र सजून घ्या पिसोरे टीम. टोटल 2 धाबा. 2 धाबेनं संघ 46 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये. समोर फलंदाज पाहिलं तर स्वप्नील भोईर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता. किमान एक मोठा फटका अपेक्षा धरून बसते सध्या वाकलन संघ. तो प्रयत्न करत असताना फ्रीडचा बॉल आहे आणि इथे मात्र फलंदाज रन आउट होईल. व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय तलोजा मुचकोचे माजी सरपंच आणि भावी नगरसेवक म्हणून सातत्याने आपण त्यांना पाहणार आहोत. तर नक्कीच संतोष शेठ पाटील साहेबांचा करूया आपण मंचिकावरती शुभ सन्मान. संतोषदादा पोरजी मोहनदादा पोरजी असतील त्यांना मी विनंती करेन की आपल्या हक्काचा माणूस मित्रांनो भावी नगरसेवक म्हणून सातत्याने आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. किशोरदादा पोरजी आपण देखील यावं. आपल्या हक्काचा माणूस मित्रांनो
गरिबाच्या अखेला ओहो देणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संतोषदादा पाटील साहेबांचा आपण करूया शुभ सन्मान. वामन शेठ वावेकर साहेबांचं देखील आगमन झाले. दादा आपण बसा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण आदरणीय सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब माजी सरपंच तोलोजा मजकूर आणि भावी नगरसेवक म्हणून आपल्या हक्काचा माणूस मित्रांनो संतोषदादा पाटील साहेबांचा करता शुभ सन्मान. भारतीय जनता पार्टीचे कुशल कार्य सम्राट आणि गरिबाच्या हाकेला ओहो देणार आपला हक्काचा माणूस आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दीपक दादा पाटील समाजसेवक यांचा करूया मुख्य मंचकावरती शुभ सन्मान. आमचे येवन जोडे मित्रांनो दमदार आमदार ट्रॉफी सातत्यानं आपण पाहिली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आमची येवन जोडी संतोष शेठ पाटील त्यानंतर दीपक शेठ पाटील प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी अध्यक्ष समाजसेवक म्हणून सातत्याने त्यांची ओळख राहिली मित्रांनो. त्यांचा आपण व्यासपीठावरती करतो शुभ सन्मान की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास गातो आम्ही शब्दांची शुभनांजली. स्वागत नवे आहे जीवाला आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. दीपक दादा पाटील साहेब त्यानंतर आमचे संतोष दादा पाटील साहेब आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय मित्रांनो दोस्ती दुनियात एक राजा माणूस गोमेश माळी व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गणेशदादा पोरजी देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमची त्रिशा दीदी तुझं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोष दादा त्यानंतर आमचे दीपक दादा पाटील साहेब या ठिकाणी आलेत आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवल्याबद्दल आपला मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. भावी नगरसेवक आपल्या हक्काचा माणूस मित्रांनो संतोष दादा पाटील चला स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा धनादेश आम्हाला देण्यात आला. संतोष शेठ पाटील तळोजा मजकूर भावी नगरसेवक माजी सरपंच तळोजा मजकूर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचा धनादेश लाभला. त्यांचा मनापासून आभार. चला वामन वावेकर साहेबांचा आपण करूया सन्मान. काका या आपला सन्मान आपण स्वीकारा. संतोष दादा पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण करूया शुभ सन्मान. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. मंगेश म्हात्रे आणि विजय पवार मित्रांनो भरपूर मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. श्रद्धांजली चषक 2026 पर्व नाईट स्पर्धा रायगड जिल्ह्यातील नामवंत स्पर्धेचे दमदार आयोजक दोस्ती दुनियात एक राजा माणूस कार्यात पाहतोय संतोष शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मॅचचा आनंद घेत असतील आमचे संगीतकार उत्कृष्ट गायक सुनील दादा पाटील पिसारवे त्यानंतर राज्य सरकार राजा माणूस आमचा लक्ष्मण दादा अविक महादे देखील मॅचचा आनंद घेत असेल. अविक दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्सकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 49 धावांचं लक्ष्य गोलंदाजी मार्कवरती वाकलन टीमचा दीपू भोईर. पहिला चेंडू मंगेश म्हात्रेसाठी. हो यावेळी ड्राईव्ह करायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. काय गोलंदाजी तेज धारदार गोलंदाजी आपण पाहिली. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. जबरदस्त गोलंदाजी. सुरेख अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण इथे पाहिलं. पुन्हा एकदा चांगला तडाखा गॅप मधून चेंडू झाला. दूरवर्ण क्षेत्ररक्षक येतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव दुसरी धाव पूर्ण होतं. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गुड कलेक्टिंग. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. 49 धावेचं लक्ष समोर. दीपू काय गोलंदाजी करतोय. भरपूर चर्चेमध्ये भरपूर फॉर्ममध्ये आज संघ आपण पाहतोय. गावदेवी पिसारवे शैलेशनं काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी पाहिली शैलेशची.
अप्रतिम स्पर्धा, लाजवाब स्पर्धा. मंगेश मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षणाची पाबंदी असताना हो लेट कट केल्याचा प्रयत्न. कॉटबियांची अपील जोराची होती. अपील तुम्ही करू शकता, हा अधिकार आहे तुमचा, परंतु त्याच्यावरती निर्णय देणं पंचांचं काम आहे. प्रोफेशनल पंच आहेत मित्रांनो. कार्यातून पाहतोय आमचे मनोज पवार सर आणि आमचे प्रवीण दादा मडवी मॅन फ्रॉम नागाव. जबरदस्त पंचांच्या भूमिकेत सातत्याने त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली. मनोज पवार असले, त्यानंतर प्रवीण दादा असले, तर आम्ही थर्ड अंपायर ते भरपूर कमी घेतात मित्रांनो. डायरेक्ट काउंट डिसिजन. यावेळेस चांगला फटका गॅपमधून चालला चेंडू डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी दीपूचं मी कौतुक करीन. भरपूर चांगली गोलंदाजी दीपूची. विजय पवार गडी आहे रणझुंजार, बॅटीला येईल का दार, चेंडू जातील का सीमा पार. चांगला खेळाडू आहे विजय पवारची पावर इथे दाखवावी लागेल. प्रत्येक मैदानावरती तो आपली ताकद तो दाखवत असतो. एक चांगला खेळाडू मित्रांनो. जबरदस्त खेळ. विजय पवारची पावर इथे दाखवणं गरजेचं आहे. 49 धावेची गरज असताना एक मैत्रीपूर्वक लढत आहे. आमचे प्रदीप भाऊ मॅचचा आनंद घेत असेल, एमन भाऊ देखील मॅचचा आनंद घेत असेल. वॉकलाईन टीमला शुभेच्छा येतात. त्यानंतर प्रदीप भाऊ आमचे जबरदस्त डावखुरे आता जे विस्फोटक खेळाडू मॅचचा आनंद घेत असतील, स्वागत आहे. मॅचच्या स्लॉट मध्ये आले आपले इरादे मनसुबे व्यक्त करतो विजय पवारची पावर. चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. कमालीचा फटका होता. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पाठवला त्याला सरळ प्लॉट मध्ये. हो क्या बात आहे. फटका तर भरपूर चांगला होता. कॅप शोधण्याचा प्रयत्न होता तितकंच चांगला. क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. 1-1 खेळाडू आपण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत आहे. पुस्तक वरती धावा 10. व्यक्तिमत्व, क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व, आमचे बंधुतुल्य मित्र आहेत गोरक्षनाथ दादा म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करीन दादा व्यासपीठावरती या. आपला हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज निशांत भोईरला आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे वीर पहा, छोटा खेळाडू आहे, त्याचा अपकमिंग भविष्य भरपूर चांगला आहे मित्रांनो. जितका तो खेळाडूमध्ये देखील वृत्ती आहे, अभ्यासीमध्ये देखील त्याची वृत्ती तितकीच चांगली आहे मित्रांनो. सॅटर्डे आहेत. वीरला एखादा चेंडू फेस करायला पाहिजे होता. त्यांनी 2 धावा धावून घेतल्या अक्षरशः शेवटच्या चेंडूवरती. चला इथे गोलंदाज निशांत भोईरला आपण पाहतोय. सेकंड पॉवर प्ले. 24 मध्ये 39 धावांची गरज आहे. विजय पवार हो चांगला शॉट सिलेक्शन पाहिला. हेलिकॉप्टर उडवायचा होता त्याला, मिस फील्ड, थोडंसं फॉर्मबॉल होता. क्षेत्ररक्षक 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीवर ना संघ जाऊन टिपतोय. धाव पुस्तकावरती एकूण धावा लागल्या गेल्या तब्बल एका डझनामध्ये 12 धावा. 12 धावा धाव पुस्तकावरती. विजय पवार एक षटकार त्याच्या बॅट्समधून पाहिला. विजयमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. एक चांगला खेळाडू आहे, भरपूर चांगला खेळाडू. त्याच्या जोडीनं त्याच्या सोबतीनं साथ देतात मंगेश. पद्धतालितेमध्ये व्यत्यय येत आहेत. पंच सांगतात डेड बॉलची घोषणा. विजय पवार 12 धावा धाव पुस्तकावरती. 49 बनवायचे आहेत 5 षटकामध्ये. एक मैत्रीपूर्वक लढत आपण या ठिकाणी पाहतोय. ठाणा बनाम रायगड.
चांगला फटका कॅपमध्ये खेळतायत, चांगला तडाखा दिला, चेंडू चला डीप लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपतोय. धाव पुस्तकावरती एकूण धावांची संख्या पाहिली 14. 49 बनवायचे आहेत. चांगला खेळ मैदानावरती साकारत असताना दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत. निशांत भोईर, दीपू भोईरचं षटक देखील भरपूर चांगलं राहिलं. हो ऑन साईडला फसवा चेंडू फेकला, व्हेरिएशन युक्त गोलंदाजी निशांत भोईर, चांगली गोलंदाजी, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. विजय पवारला शांत ठेवले. या षटकामध्ये 3 चेंडू तर झालेत, अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ बाकी. 5 षटकामध्ये 49 धावेचं लक्ष्य. गोलंदाज तयार निशांत. हो पुन्हा एकदा व्हेरिएशन युक्त गोलंदाजी, क्या बात आहे निशांत. लेग बायच्या सुरुवात रन्स मिळेल. सिंगल सिंगल डबल डबल सिंगल, या चांगलं कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी पाहिलं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अन्नापूरजी, भरपूर नाव आहेत. मंगेश आहेत स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार निशांत भोईर यांच्या षटकातील पुढील चेंडू. हो स्लोवर यॉर्कर, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी निशांतची, लाजवाब लाजवाब. शांत ठेवल्या दोन्ही फलंदाजांना. शेवटचा चेंडू आहे. शांत बसणारे दोन्ही खेळाडू देखील नाही, पण तितकीच पॉवरफुल सक्सेसफुल गोलंदाजी निशांत भोईरची पाहिली. 33 धावा, अद्याप देखील चेंडू हातामध्ये असतील 19 मध्ये 33. मॅच बॅलन्स आहे. गोलंदाज तयार निशांत. ओहो क्या बात आहे, परंतु ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंचांच्या दिशेने बोलतायत, सांगतायत की वाईट बॉल आहे. आणखीन एक चेंडू, वेग, प्रचंड वेग, व्हेरिएशन युक्त गोलंदाजी पाहिली ना. या पाहिजे प्रत्येक गोलंदाजामध्ये क्षमता हवी आहे. जबरदस्त जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी निशांत भोईर. 49 धावेचं लक्ष असताना 5 षटकामध्ये विजय पवार ही सलामीची दिग्गज जोडी. समोरच्या दिशेनं फटका चाललाय सरळ सीमा पार. खणखणीत विजय पवार, बॅटीला आली आधार, गडी रणझुंज. टिपला झेल, स्वप्नीलला टिपला झेल. मंगेश म्हात्रेचा खेळ समाप्त. मयुरेश भोईर गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती पहिलीच सफलता. काय जबरदस्त खेळ, लाजवाब. 49 धावांसाठी संघर्ष इथे मात्र करावा लागेल. विजय पवारला शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहावं लागेल. तेजस्वी तेजोमय कामगिरी मैदानावरती कशा पद्धतीने राहील. 17 चेंडू 26, 17 मध्ये 26. चांगली गोलंदाजी इथे मयुरेशला करावी लागेल.
मोहीतमध्ये क्षमता आहे, नवीन खेळाडू, अपकमिंग स्टार, फ्युचर चांगला आहे. गावदेव सर्व टीमचा आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे, टीम विकेटला टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. तेजस बॅक टू द डगआउट. विजय येतात. ऑन हॅट्रिक. गोलंदाज तयार, ऑन हॅट्रिक. हो होणार हॅट्रिक. खेळाडू आहे तैनात आहे, पकडला झेल. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज मयुरेश भोईरसाठी मित्रांनो. 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद करणारा हा खेळाडू. धनेश येत आहेत. आदरणीय सन्मान्य संतोषजी म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. धनेशला इथे मात्र धनवान बनून इथे खेळ करावा लागेल. 15 मध्ये 26 मॅच ऑन आहे, मॅच बॅलन्स आहे. धनेश म्हात्रे नावाचा दरारा आहे धनेशचा, परंतु धनेश एक चांगला खेळाडू आहे, संत आणि संयमी असणारा खेळाडू. धनेशमध्ये क्षमता भरपूर चांगली आहे. गोलंदाज तयार मयुरेश. पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता. बॅक टू द बॉलरनी टिपला चल. वॉट कॅच, वॉट कॅच. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज मयुरेश साठी मित्रांनो. 4 चेंडूवरती 4 फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब लाजवाब. आता डोकं शांत ठेवून एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र तुम्हाला बनवावी लागेल. यश येत आहेत. आमची डॉली, हे डॉली 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 4 वाजता बोलली मी दादा 4 वाजता येणार आणि कंप्लीट 4 वाजता झाली ती. मॅचच्या दिशेने जाऊया. 4 चेंडूवरती 4 फलंदाज बाद. नवीन येणारा फलंदाज 5 चेंडू 5 फलंदाज. जोरदार टाळ्या मयुरेश भोईर साठी. टाळी येतो बनते बॉस. अक्षय पोरजी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. अक्षय दादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 5 चेंडूवरती 5 फलंदाज बाद. संतोष शेठ मात्र मॅचचा आनंद घेत असतील खऱ्या अर्थानं दादा आमचे, परंतु आता ते नाराज असतील.
रमेश दादा पात्रे देखील नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. श्रद्धांजली चषक आपण पाहिलो पाहत असतो मित्रांनो. रायगडातील एक नामवंत स्पर्धा, तिथे मॅन ऑफ द सिरीजसाठी यावर्षी भरपूर मोठी कार असेल मित्रांनो. 13 मध्ये 26 मॅच बॅलन्स आहे. 6 चेंडूमध्ये 6 विकेट येतील का? बक्षिसांची खैरात व्हायला हवी खऱ्या अर्थानं. 5 चेंडूमध्ये 5 षटकार तुम्ही मारू शकता, परंतु विकेट घेणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. 6 चेंडूवरती 6 जर विकेट त्याने घेतलं तर विश्व रेकॉर्ड होईल मी म्हणे टेनिस क्रिकेटमध्ये. लगेच रील्स भरपूर चर्चेला, लाईक्स आणि शेअर करून करून आमचे मयुरेशला नक्कीच फेमस होताना आपण पाहू शकाल. आमचे प्राप्ती लाईव्हवाले त्या कामात भरपूर हुशार आहेत. निलेश चोरगे त्यावेळेस लाईव्ह नव्हते मित्रांनो. डान्सर संघाचा 6 मध्ये 6 येतील का? विकेट प्लस मेडन वॉर व्हाईट साठी DRS चेक केला जाईल. निलेश चोरगेनं जो विक्रम केला होता मित्रांनो धरणाच्या मैदानावरती, दानसरगावचे एक जबरदस्त गोलंदाज निलेश दादानं तो विक्रम केला होता. 6 चेंडूवरती 6 फलंदाज बाद केले होते. वाईट नाही आहे. चला एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज मयुरेश साठी. 5 फलंदाज मेडनवर. दुसरा गोलंदाज ज्यानं मेडनवर षटक किती हाताळली. 5 विकेट आणि मेडनवर. क्या बात क्या बात क्या बात. डॉली आज ब्लॉग बनवा आपला उद्या. डॉलीची ड्रेसिंग भरपूर चांगली. तिला कुठलेही कपडे द्या मित्रांनो, तिला काही सूट होतं. मानस आता मॅच भरपूर बॅलन्स आहे आता, कारण एकूण फलंदाज बाद झालेत. 5 फलंदाज बाद झालेत. 5ही मयुरेशनं. कदाचित अंतिम षटकामध्ये मयुरेश येऊ शकतात, कारण 4ही गोलंदाज फ्रेश आपण पाहिले. विजयची पॉवर मैदानावरती बाकी आहे. विजयचा विकेट भरपूर मोठा आहे मित्रांनो, पण विजय हा शांत आणि संयमी खेळणारा खेळाडू आहे. हो यावेळेस ऑन साइडला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये. लगातार धुवाधार डॉट पे डॉट चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज इथे मंत्रमुग्ध करून सोडून देणारी गोलंदाजी. 11 मध्ये आता 26 धाव्यांची गरज आहे. मॅच बनत चालली आहे, जबरदस्त मॅच, परंतु विजय पवारची पॉवर अद्याप मैदानामध्ये आलाय. विजयच्या बॅट्स मधून प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा. इतका चांगला फटका खेचलाय, मारलाय, ठोकलाय. विजय पवारची पॉवर. येतोय फलंदाजाच्या बॅट्स मधून षटकार. चला टीम मीटिंग साठी वेळ नाहीये मित्रांनो. 2 मॅच कव्हर करायच्यात. 4 वाजून गेल्यात. विजय पवार जबरदस्त खेळ. 10 मध्ये 20. पंच सांगतात व्हाईट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. नक्की जबरदस्त चेंडू आपण पाहिला. उचली घेणारा चेंडूचा अतिरिक्त बाउन्स आपण या ठिकाणी पाहिली आणि पंच आमच्या दिशेने वलेच सांगितले की चेतावणी देखील गोलंदाजाला देण्यात आली आहे. आता समीकरण येऊन टिपते. 10 चेंडू 19. मॅच ऑन आहे. विजयची बॅट्स अद्याप मैदानावरती सावीत असताना फुलर लाईनचा चेंडू यावेळेस आपण पाहिला बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता. प्रचंड वेग होता. विजयची पॉवर इथे मात्र दाखवणं गरजेचंच आहे. संघ थोडा अडचणीवर. 3 षटकार विजयच्या बॅट्स मधून आपण जरूर पाहिल्यात. विजय हे तर सब मुमकिन आहे. नावातच जय आहे. त्याचं नाव हे विजय.
विजय पवार, मानस भोईर गोलंदाजी करतात, खूप चांगली गोलंदाजी मानसची देखील आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये तितकीच लांबी, तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषा बाहेर छूम अंतर. विजय पवारची पॉवर 8 मध्ये आता 13 मॅच दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला, फास्ट केला आपल्याला. टीम मीटिंगसाठी आता वेळ नाहीये, परंतु टीम मीटिंग घेणं देखील तितकंच गरजेचं होतं. परंतु यावेळेस पाहिला मानसवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. विजय पवारची पॉवर इथे त्याने दाखवली आहे. 4 षटकार ठोकले त्या वाघानं, शाबास पट्ट्या असा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून पिसारचे ग्रामस्थ मंडळ भरपूर आता खुश आहे. चर्चेला आता उधाण आले आहे. विजय मात्र इथे फायर होत असताना 8 मध्ये 13 धाव्यांची गरज, मॅच बॅलन्स आहे. जबरदस्त गोलंदाजी मानसला इथे करावी लागेल, ती क्षमता आहे मानसमध्ये. ओहो, यावेळीच बॅटच्या टॉय एंडवरती चेंडू आदळला. नशिबाचा संघर्षाचा संघर्षमय 4 रन. काय जबरदस्त खेळ मैदानामध्ये साकारत असताना चाललाय. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या मी, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, तरी नव्याने उडणार मी. रोखेल कुणका मजला, अशी भिंत या जगात नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न विजय पवारसाठी मित्रांनो, जोरदार टाळ्या. आणि खऱ्या अर्थानं भारताला नक्कीच गोलंदाज आपण पाहिला, भारतीय रत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी जी गोलंदाजी केली होती पाकिस्तान संघाला 6 मध्ये 3 धावांची गरज होती, परंतु 3 धावा करण्यासाठी त्यांना 5 चेंडू फेस करावे लागले होते. ही ताकद होती, ती ताकद इथे मात्र दाखवावी लागेल गोलंदाजी करत असताना. मयुरेश मध्ये क्षमता आहे, मैदानावर त्यांनी टाकले ती क्षमता, ती ताकद, तो होस, तो जज्बा, तो रुतबा, तो इतिहास, इतिहासाच्या पानावरती त्याला मात्र पानावरती पाय ठेवून इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. हिम्मत आहे मर्दा, तो मदत आहे खुदा. बॅटच्या टॉय वरती यावेळी चेंडू चाललाय. आणखीन एक विकेट, क्या बात आहे, ऑन फायर. मयुरेश भोईर साठी टाळ्या तो बनते मेरे दोस्त. नकुलदादा पाटील देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे नवनाथ शेठ म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत असतील.
नवनाथ शेठ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आले असेल तर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नकुल शेठ आपण देखील या व्यासपीठावरती जर आले असेल तर मंचकावरती या. 5 मध्ये 3 मॅच ऑन आहे. कंजूसी गोलंदाजी इथे करावी लागेल. राकेश एक अनुभवी खेळाडू आहे. बॅटची कडा यश लागली आहे. फलंदाज बाद. तू चल में आया. एकूण फलंदाज बाद झालेत. रिसर्व्ह टीमचे 6 फलंदाज 7 फलंदाज मैदानाच्या बाहेर. 7ही फलंदाज मयुरेशनं बाद घेतल्यात मित्रांनो. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मयुरेश साठी मित्रांनो. क्या बात आहे, क्या बात. शैलू येतात. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त खेळ आपण मैदानावरती पाहतोय. 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त मॅच आहे. ऑन आहे. काय जबरदस्त गोलंदाजी मयुरेश. तारीफ के काबिल. कमाल की गेंदबाजी. 4 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. शैलेश येतात. ऑन हॅट्रिक. 4 ट्रिक त्यांनी कंप्लीट केली. पुन्हा पदत आली ते मध्ये कुठेतरी व्यत्यय येतो त्याला. मयुरेश भोईर शार्प माइंड न गोलंदाजी करतात. 4 आणि 3 ची मॅच आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार. ओ टॅप करतात. दोन्हीकडे एकच ट्रॅक वरती भीषण अपघात. फलंदाज बाद. स्ट्राईक ज्याला हवी होती तो स्ट्राईक वरती आलाय विजय पवार. 8 फलंदाज बाद झालेत. कैलास दादा या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करा. मॅच ऑन आहे. प्रेक्षक मायबाप मॅच जर आवडली असेल मैदानाच्या चौफर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. काय मॅच आहे. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. ओव्हर हॅट्रिक जरूर म्हणू शकाल आपण. 8 फलंदाज बाद झालेत. एक टेनिस हा विश्व विक्रम आहे. भरपूर चांगली व्हिडिओ बनवा मित्रांनो. भरपूर लाईक्स येतील. भरपूर व्ह्यूज देखील मिळतील इंस्टावरती फेसबुकवरती. येस अनिल कुंबलेचा इतिहास कोण विसरणार. कारण कसोटी सामन्यामध्ये 10 विकेट घेतले होते अनिल कुंबलेनं. परंतु इथे चान्स आहे 10 फलंदाज बाद करण्याची. विजय पवार का संघासाठी विजय मिळवून देतील का. इथे मात्र एकच धाव. दुसरी धाव. चला पंच आहेत. खेळाडू वर्ग आपण शांत बसा. पंच जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ऑफिशियल पंच आहेत. इथे कोणावरती अन्याय नाही होणार. मग टीम आमची गावदेवी पिसारे असो किंवा टीम आमची वाकलन असो अन्याय कोणावरती होणार नाही मित्रांनो. चला पंचांजवळ खेळाडू जाऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण सजवा आपण. चेक करूया आपण. या आहेत ना कैलास दादा आहेत ना. अनुभवी पंच आहेत आपल्या जवळ. क्या बात है जीतू. टेक्निकल प्राप्ती live.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करतात. काय जबरदस्त क्लॅरिटी आहे. चल आमची कमिटी कैलास दादा देखील भरपूर वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर येईल. तिन्ही पंचांजवळ एकही खेळाडू ना पाहिजे. तिन्ही पंच आहेत.
तिन्ही पंच जो निर्णय घेतील कमिटीचे मेंबर आहेत आमचे कैलास दादा. फेकायची गरज नव्हती. एकच धाव, स्ट्राईक चेंज नाही आहे. नाही नाही नाही. येस, ज्यावेळी विजय धावत होते त्यावेळी तो फलंदाज जागेवरतीच होता, कारण दोन्ही एंडनं रन घेणं हा नियम आहे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आपण पाहतोय. एकच धाव असेल, कमिटीचा निर्णयाला एकच धाव आहे. चला, एकच धाव आहे विजय, कारण दोन्ही एंडनं फलंदाजांनी एंड सोडणं गरजेचं होतं. एकच धाव आहे. कमिटीचे जो कमिटी आम्हाला सांगतात तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो. हॅलो, अरे वाकरा नांगेतच ना. रनचं नाही, क्रॉसिंग नव्हती झाली आहे. दोन्ही एंडनं धावणं गरजेचं होतं. एक रन आहे, एकच रन आहे. चला, पंच एकच रन आहे, एकच रन आहे. कमिटीचा निर्णय आलेला आहे. धाव मिळेल फक्त एक.
काय निर्णय असेल ते लगेच सांगा, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू. एकच धाव, चला. दोन्ही संघाने मान्य केले. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. अतिशय अतिशय चांगली मॅच. 2 चेंडू 2 धावा. ड्राईव्ह करतात, 1 धाव पूर्ण. दुसरी धाव कंप्लीट. जोरदार टाळ्या. गावदेवी पी सार्वे संघाचं अभिनंदन. हँडशेक करा मित्रांनो, हँडशेक जरूर करा. स्पर्धेची शिस्त पाला आपण. चला टॉस साठी या. विजय पवार 39 धावा, 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच विजय पवार. चला मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि दोन्ही संघाचे असं या बोलो. कोण जिंकले पहिला? किरवली. किरवली या आपण. गुलशन या टॉस साठी या.